आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। माझं नाव अजित सुभाष करमुसे। मी गली नंबर 4 मध्ये राहतो, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये राहतो। येड्रावकर साहेबांनी आमच्या शिरोळ तालुक्यासाठी किंवा जयसिंगपूरसाठी भरपूर विकास केला आहे। नगरपालिकेची अद्ययावत इमारत चांगली सुसज्ज उभारली आहे। तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो एक सुसज्ज झालेला आहे। तसेच स्टेडियम हे सुंदर झाले। आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे स्टेडियम नाही आहे, ते सुंदर स्टेडियम आहे। याच्या भविष्यात तिथं आपल्या इथं भरपूर मॅचेस चांगल्या खेळल्या जातील। साहेब, आपली काय प्रतिक्रिया आहे? या नुकत्याच 2 तारखेला होणाऱ्या मतदान देशमुख नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज राजश्री शाहू विकास आघाडीमार्फत गेली 15 वर्षे झालं 350 कोटीची कामं ही झालेली आहेत। पण विरोधकांना हे काम डोळ्याला दिसत नाही। दत्त देवळाजवळचा पूल असू दे, स्विमिंग टँक असू दे, नाटिगरा असू दे, किंवा भुयारी गटरचं काम असू दे, गॅस पाईपलाईनचं काम असू दे, स्टेडियम असू दे, आज पाणी योजनात 4 टाक्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत पाण्याच्या। त्यामुळं जवळजवळ 24 तास पाणी हे देण्यात येणार आहे। पण हे त्यांनी न दाखवता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आरोप करत आहेत, हे चुकीचं आहे। ह्या निवडणुका ह्या विकास कामावर व्हायला पाहिजेत, वैयक्तिक टीका टिप्पणी न करता आपण काय करणार आहे हे त्यांनी सांगावं। आम्ही काय पुढं करणार आहे हे सांगणार आहे। आता हे करत असताना राहिलेलं काम म्हणजे अपूर्ण राहिलेलं गॅस पाईपलाईनचं काम आणि भुयारी गटरचं काम झाल्यावर जवळजवळ 45 कोटी रुपये रस्त्यासाठी उपलब्ध केलेले आहेत। आचारसंहिता संपल्या त्याचं टेंडर काढून रस्त्याचं काम ते चालू करणार आहे। तरी या संजय पाटील येड्रावकर व 26 उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे शिट्टी, मी नागरिकांना एवढीच विनंती करतो की आमदार श्री राजन पाटील येड्रावकरांच्या माध्यमातून या सर्व उमेदवारांनी शिट्टी या चिन्हावर बटन दाबून मतदान करावे विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।